ज्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पत्रकार परिषद, ती सुद्धा पलटण तालुक्यामध्ये माय माऊली माता भगिनी, माझी माता, माझी मुलगी, माझी पत्नी, माझ्या सर्व भगिनी या सर्वांच्या समोर साक्षीने करण्याची वेळ आली। त्याचं कारण ज्या पीडित डॉक्टर भगिनींची या तालुक्यामध्ये आत्महत्या झाली, त्यांचा जीव त्या ठिकाणी तळमळला। त्याचं कारण काय असेल? रणजित निंबाळकर कुणाचं कॅरेक्टर असर्शनिस्ट करण्यासाठी इथं आलेला नाही किंवा कोणा कॅरेक्टरचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथं आलेला नाही आणि करणारही नाही। तो माझा स्वभावही नाही। त्या बिचाऱ्या माझ्या डॉक्टर भगिनीसाठी माझी सर्वांना विनंती की एक क्षण आपण सगळ्यांनी उभं राहू आणि श्रद्धांजली वाहू। संपूर्ण महाराष्ट्राला दिसून द्या की फलटण तालुका कुठं चुकीचा तालुका नाही। माझी हजारोची जनता आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहते। माझ्या डॉक्टर भगिनीला सगळ्याला कळून द्या, त्यांच्या पालकांना कळून द्या, त्यांच्या बंधूला कळून द्या, बीड जिल्ह्याला कळून द्या की त्या डॉक्टर भगिनीच्या आत्महत्येमध्ये आम्हालाही आमचे दुःख आहे, आमची संवेदना त्यांच्या बरोबर आहे। मी श्रद्धांजली या ठिकाणी त्यांना वाहतोय आणि आपण सर्वजण उभं राहिला। आपल्याला खूप खूप धन्यवाद। ओम शांती शांती। प्रथमतः या पत्रकार परिषदेचं स्वरूपाच्या पत्रकार परिषद चालू करण्याच्या पूर्वी पत्रकार बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। माझ्या हजारो भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करतो। माझे सर्व बंधू या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत करतो। ज्या माझ्या भगिनी सुषमाताई या ठिकाणी आल्या, त्यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं। त्यांच्याविषयी जरी कुणी अपशब्द वापरले असतील, त्या माझी महाराष्ट्राची भगिनी, मी त्यांची जाहीर व्यासपीठावर मी त्यांची क्षमा मागतो। तो आपले संस्कार नाहीत, आपली संस्कृती नाही। आपण राजकारणामध्ये उतरल्यानंतर आपलं चरित्र हे लोकांचं चरित्र असतं, पब्लिक कॅरेक्टर असतं। लोकांना प्रश्न विचारायचा अधिकार असतो आणि तो कोणालाही आहे। मग हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, याच्यामधून आपण मागं सरावं हा माझा स्वभाव नाही। म्हणून म्हटलं की ज्याला ज्याला आज प्रश्न विचारायचे त्याला कोणाला नाराज करणार नाही।